पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी शिवसेनेतर्फे वेरवली खुर्द पडवण येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी पडवण घडशीवाडी येथे पार पडला। राज्य शासनाच्या वन महोत्सव 2026 अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागामार्फत या संपूर्ण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे। या वृक्षारोपण कार्यक्रमात शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गावातील पर्यावरण रक्षण आणि हरित क्षेत्र वाढविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी 100 झाडे लावण्यात आली। पर्यावरणपूरक उपक्रमांमधून गावाचा विकास आणि निसर्गाचे जतन करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले। बाकी सगळे सामाजिक कार्यकर्ते अशा सगळ्यांनी मिळून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फळझाडं जास्त करून लावली जाणार आहेत, जेणेकरून त्याचं संगोपन आणि संवर्धन व्यवस्थित होईल या दृष्टीने इथे लावली जाणार। ही जी झाडं लावली जाणार आहेत त्यांना पाण्या घालण्याचा वगैरे सगळ्याच व्यवस्था आम्ही केलेली आहे। नुसती लावून पुढे परत ती तशीच सोडून दिली जाणार नाही आहेत। कारण काय, नुसतं झाड लावणं हा एक उद्देश किंवा फोटो काढणं एवढ्यापर्यंत नाही आहे आमचा, तर आम्हाला ती झाडं जगणं ही महत्त्वाची आहेत। एक झाड लावलं आणि एकही जगलं तर तो जो उद्देश आहे झाडं लावा झाडं जगवा तो पूर्ण होत असतो। त्यामुळे आज जवळजवळ आम्ही 100 झाडं इथे लावणार आहोत आणि सगळे ग्रामस्थ स्वतः, प्रत्येक ग्रामस्थ स्वतःच्या हाताने एक झाड, किंवा आमची जी शाळेची मुलं आहेत ते सुद्धा स्वतःच्या हाताने एक झाड लावणार आहेत आणि त्याचं संगोपन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करणार। वृक्षारोपण कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, जिल्हा परिषद सदस्य शिक्षण विभाग मनीषा लाखण, पंचायत समिती सदस्य साक्षी चव्हाण, जिल्हा बँक माजी संचालक गणेश लाखण, शिवसेना विभाग प्रमुख दिनेश पवार, शिवसेना उपविभाग प्रमुख वेरवली खुर्द ग्रुप ग्रामपंचायत रवींद्र शिंदे, सरपंच सुनील खुलम, वेरवली खुर्द ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच सूरज कुडतडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रीतिगंधा कदम, अमोल बोरस, सामाजिक वनीकरण अधिकारी पाटील, वन अधिकारी कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप घडशी, जिल्हा पाळा पडवण नंबर 1 मुख्याध्यापक स्वाती भिसे, 6 शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी वर्ग, अंगणवाडी सेविका प्रीती शेरे व विद्यार्थी वर्ग वेखली खुर्द पडवण समस्त ग्रामस्थ उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा। आपण पाहत आहात कोकण लाईव्ह, प्रत्येक बातमी आपली।